नमस्कार. MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व नगरसेवक मुबीन इनामदार यांच्या कार्यक्रमाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तोंड भरून केलं कौतुक. विद्यार्थी आणि पालक यांचा भरभरून प्रतिसाद. हॉटेलच्या बाहेर मांडाव्या लागल्या आसनासाठी खुर्च्या. 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव. शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याला मार्गदर्शन करताना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या गोरगरीब विद्यार्थी यांना श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट देत असलेल्या शिष्यवृत्तीची व्याप्ती वाढवावी, त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीन असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदास कडू, नितीन अग्रवाल, मुबीन इनामदार, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तायडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी लोणावळा नगर परिषदेचे आजी माजी सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर 10वी 12वीचे प्रथम 3 क्रमांक उत्तीर्ण झालेल्यांची चिठ्ठी काढण्यात आली. यात ज्या विद्यार्थ्याला 75% जास्त गुण मिळाले असतील, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखपेक्षा कमी असेल असा उत्पन्नाचा दाखला देणारा आणि लोणावळा नगर परिषद हद्दीतील शाळेतील विद्यार्थीच या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत. पाहूया या शानदार कार्यक्रमाचा वृत्तांत. मला बोलायचंय तर बोलायला लागलं. हे कार्यक्रम 2 कारणामुळं करायचं हे माझ्या डोक्यात आलं होतं. माझ्या जीवनामध्ये शिक्षणासाठी माझ्या आईने खूप प्रयत्न केला. पलमेट शाळेमध्ये गेलो. पण त्या टाइमने माझं शिक्षण होऊ शकलं नाही. काम करत होते, पण त्याच्यातून पण माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी मला खूप आग्रह केला, तू शिक. त्याच्यातून मला जेवढं शिकता आलं मी शिकलं. पण त्याच्यातून माझ्यासमोर खूप मोठा डोंगर होता. तर माझ्या घराला मला वरती आणायचं होतं आणि त्यांनाही माझे 2 भाऊ होते, त्यामुळे त्यांना मला पुढचं भविष्य मला असं वाटत होतं का नाही आपल्याला शिकायला खूप वेळ जाईल. त्यामुळं मी व्यवसायात आलो. पण व्यवसायात आल्यानंतर आज मी गाडी बंगला सगळं काय बनवलं. पण आज मी आज कुठल्या देशात जातो तर मला असं वाटतंय का नाही यार मुबीन, तुला शिक्षणाची गरज आहे. जर का आज मला चांगलं इंग्लिश बोलता आलं असतं तर माझा कॉन्फिडन्स अजून जास्त असता. पण मी ज्या टाइमी मी धावपळ करत होतो त्या मला हात देणारे नितीन अग्रवाल सारखे माझे गुरु होते. सगळ्यांना हे गुरु भेटत नाही, पण माझ्या नशिबाला मला गुरु भेटले. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी ह्या संघर्षातून पुढं आलो. या संघर्षातून पुढे येताना मला खरंच सांगता येते काय आजची वेळ तशी राहिली नाही. आज कॉम्पिटिशनचा टाईम आहे. 35 वर्ष पहिले एवढं संघर्ष नव्हता. आज खूप संघर्ष आहे. त्यामुळं आजच्या पोरांनी शिकायला पाहिजे. नगरसेवक होण्याच्या पहिले मी माझ्या गुरुला विचारलं मला इलेक्शन लढायचं आहे. तर माझे गुरु म्हणले 10 वर्ष पहिले नाही मुबीन, अजून वेळ आली नाही तुला अजून. आणि गोरगरीब लोकांना जे नोकरी किंवा त्यांचं शिक्षण आहे त्यासाठी तुला काम करायचं असेल तर तू इलेक्शन लढ, किंवा तू नाहीतर इलेक्शन लढू नको. नाही मी त्याला शब्द देवता कारण मी तुमचं कधी मान खालू होऊ देणार नाही, असं कुठलंहीच काम करणार नाही. आणि त्याच्यातून मला त्यांनी परवानगी दिली आणि मी त्याच्यातून मागं कधीच बघितलं नाही. आणि त्याच्यातून मी इलेक्शन जिंकलो. इलेक्शन जिंकल्यानंतर जे माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं, लोक म्हणतात मला कंपनी बनवायची किंवा काय बनवायचं, त्यातलं ड्रीम प्रोजेक्ट होतं का पोरांना शिक्षणासाठी मला काहीतरी करायचंय. तर मी आपलं एक कार्यक्रम करायचं असं ठरवलं. तर माझे छोटे भाऊ ईश अग्रवाल त्यांनी मी बसमध्ये होतो, मला बोलले काय करतोय तू. तर मी बोललो भाऊ मला पोरांसाठी कार्यक्रम ठेवायचा ज्याच्यामध्ये आपल्या पोरांना मी काहीतरी चांगलं मार्गदर्शन करू शकतो. तर ते म्हणले मार्गदर्शन नाही, आपल्याला त्यांना ताकद द्यायची. तर मला काय करायचं. ते बोलले आपल्याला त्यांना शिक्षणाचा खर्च करायचा आहे. तर मी म्हणलं भाऊ हे कसं काय शक्य नाही. बोलले तू कर, तुझ्या पाठी मी आहे. तर मी आपला 1 तास विचार केला. मी हे विसरून जाते निशबाईने मला तासभरात परत विचारलं अरे बोले काय झालं तू. तर मी बोललो भाई तुम्ही आता बोलले ते खरं आहे का. नाही बोलले खरं आहे, ते आपल्याला पुढे न्यायचंय. आणि आज जे काही मी शिक्षण झालो, मी वकील झालो, तर मला असं वाटतं लोणावळ्यातले सगळे पोरं शिकायला पाहिजे आणि त्यासाठी काही लागेल ते मी करायला तयार आहे.
तर त्यामुळे हीच बाईने मला ताकद दिली आणि ही बाई बोलले पुढं चल, हा ते प्रोग्राम आज आम्ही करतोय. खरंच मला असं वाटतं ही बाईची पूर्ण त्यांची मेहनत आहे, त्यांची मला ताकद, त्यांनी मला करायला प्रोत्साहन दिला. पण मला ह्यासाठी मला भीती होती का माझे गुरु तयार होणार नाही या प्रोग्रामला. तर मी बोललो भाई या प्रोग्रामला नितीन ज्याच्या पित्यांचं नाव घेऊ शकत नाही ते म्हणले. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आलेले सर्व मित्रमंडळी व विद्यार्थी मित्र, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे याचा आता थोडक्यात कामाचा उल्लेख सांगितलेलाच होता, परंतु याचा प्रत्यय आम्हाला कायम येत राहतो. म्हणजे आमच्या इथे कुठेही बेवारस बॉडी असली किंवा बेवारसच नाही, ॲक्सिडेंट झालेला आहे आणि समोरचे व्यक्ती जर का गरीब असतील, बरेच वेळा असं होतं की आपल्या इथे काही मजूर वर्ग आहे हॉटेलमधला वगैरे की जे राहायला UP बिहार दूरचे असतात, इथे ॲक्सिडेंटल डेथ होते, गरीब असतात, त्यांची परिस्थिती नसते, त्यावेळेस सरकारी निधीतनं तर फार लिमिटेड मदत असते. परंतु सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे यांचं आम्हाला कायम सहकार्य असतं. धन्यवाद. पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जो आज मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना, त्याबद्दल सर्वात आधी मी त्या ट्रस्टचे सर्वात त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि विद्यार्थ्यांना ही जी मदत आहे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व, म्हणजे त्यांना जी सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण अपूर्ण राहतं आणि नंतर समाजात बऱ्याच प्रकारचा अशिक्षितपणा वाढत जातो. परंतु वेळच्या वेळी जर मदत विद्यार्थ्यांना झाली तर त्याच्यापासून समाज सुशिक्षित होतो आणि सुशिक्षित समाज हा विकसित समाज होतो, असा आदास होत आलेला आहे. शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता तायडे साहेबांनी सांगितलं की पोटाला एक वेळ कमी असलं तर चालतं, पण बुद्धीला नितांत आवश्यक आहे. लोणावळा आणि नगरसेवक मोबिन इनामदार यांना पहिलं धन्यवाद देतो. यांनी जो गुणगौरव सोहळा इथे चंद्रलोक इथे अरेंज केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आपल्या समोर विचार मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. शिक्षण हे माणसाच्या जीवनाचे सर्वात मौल्यवान धन. संपत्ती, सत्ता, इतर भौतिक गोष्टी काळानुसार नष्ट होऊ शकतात, परंतु शिक्षण मिळालेले ज्ञान, संस्कार वाढतात. शिक्षण केवळ अक्षर ओळख करून देत नाही, तर ते व्यक्तीला सर्वांगीण विकास घडवते. शिक्षणामुळे करण्याची क्षमता वाढते. योग्य समाजात जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याची प्रेरणा मिळते. आज हा बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि यशाचा गौरव करणारा दिवस आहे. अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून सन्मान होत आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्यांचे पालक, विद्यमान नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू भगिनींनो, आता मातृकारे बोलले की आमदार साहेब तुमच्या समोर बोलायचं आहे. कुणालाही वाटेलच ना, नगरसेवक म्हणजे पहिली पायरी. आमदारांसमोर बोलायची संधी मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यात मी काही चुकीचं मनोगत केलेलं नाही. जास्त वेळ न घेता काही गोष्टी माझ्या मनात आहेत त्या मी सांगू इच्छितो. आजचा हा कार्यक्रम तरी माझ्या मनी ध्यानी नव्हता. मुबीन आणि माझा मुलगा ईश ह्या लोकांनी हे सगळं केलं आणि मला शेवटच्या क्षणी सांगितलं की आपण असं करतोय. मी म्हणलं आता तुम्ही करताच आहे तर मग चांगलं करा, एवढं चांगलं करा की ते शोभलं पाहिजे.
तुम्हाला माहीत नसेल, माझं शिक्षण 1ली ते 4थी नगरपालिकेच्या शाळेत झालं. 5वी ते 12वी VPSमध्ये झालं. 12वी ते ग्रॅज्युएशन लोणावळा कॉलेजमध्ये झालं. त्या कालावधीत मला असं कधी वाटलं नव्हतं की मी नगरसेवक होईल, एक उद्योजक होईल आणि या ठिकाणी आमदारांसमोर मी बोलल असं माझ्या मनी झालेलं होतं. पण ही देवाची कृपा, ही एक सायकल आहे. ही एक सायकल आहे की सर्वांना संधी मिळते. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, तुमच्यामध्ये भविष्यामध्ये पुढचा एक नगरसेवक आहे, एक आमदार आहे, एक मंत्री आहे, एक खासदार आहे, एक प्रधानमंत्री आहे. तर सर्व ह्या साच्यातून सर्व गेलेले आहेत. जाती धर्म आहे, चुकीचं नाही आहे, असलं पण पाहिजे. आता मुस्लिम समाजाचा माणूस हा जातो मस्जिदमध्ये, ख्रिश्चन समाजाचा माणूस जातो चर्चमध्ये, हिंदू जातो देवळामध्ये. पण एक देऊळ असं आहे की ज्या ठिकाणी सर्व एकत्रित होतात, ते म्हणजे विद्या मंदिर, आपली शाळा. त्या ठिकाणी हिंदू काय, मुस्लिम काय, ख्रिश्चन काय, सर्व जाती धर्म त्या देवळामध्ये नतमस्तक असतात आणि त्या देवळामधून ते शिकून बाहेर पडतात आणि मोठे होतात. गुरुजनांना शब्द दिला तो पाळा. शब्द पाळणारा व्यक्ती हा खूप पुढे जातो. आई वडिलांची आणि गुरुजनांची सेवा करणारा व्यक्ती हा कुठेही थांबत नाही. बघायचे ही वस्तुस्थिती आहे. आता माझं शिक्षण मी सगळ्यांना सांगत पसरत नाही, पण शिक्षणापेक्षा माझे गुण जर तुम्हाला सांगितले तर आमचा आंबा असा गुणकारी होता. ही परिस्थिती माझी शाळेमधली होती. परंतु परिस्थिती काय होती यापेक्षा माझं ध्येय काय असलं पाहिजे, माझ्या आई वडिलांची इच्छा मी कशा पद्धतीने पूर्ण केली पाहिजे आणि उद्याचं भवितव्य मी घडवायचं असेल तर आपण योग्य त्या दिशेने गेलं पाहिजे. ही भूमिका आता व्यक्तिगत विद्यार्थ्याची देखील असली पाहिजे. पूर्वीचा काळ शिक्षक मारायचे, परंतु त्यांचा उद्देश, त्यांचा हेतू एकदम शुद्ध होता. आजही शिक्षकांचा हेतू त्याच पद्धतीने आहे. परंतु आता विद्यार्थ्याला हात लावायचं म्हटलं तर माझी नोकरी जाती का काय, माझ्यावरती पोलीस येऊन गुन्हे दाखल करतील की काय, अशी परिस्थिती आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्याला घडवत असताना समजून सांगणं या पलीकडं दुसरा आता कुठलाही मार्ग राहिलेला नाही. म्हणून भागातील माझ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील आवर्जून सांगायचं, काळ बदलला आहे, काळ कठीण आहे, कॉम्पिटिशन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व यापेक्षा त्यांच्या गुणवत्तेचं किंवा त्यांच्याकडे असलेल्या ध्येयाचं महत्त्व हे देखील आपल्याला पटवून घेण्याची गरज आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वीच्या शिक्षणामध्ये असताना किंवा आता 10वीतून तुम्ही पुढचं शिक्षण घेताय, 12वी नंतर तुम्हाला कुठली साईड घ्यायची हे तुम्हाला आता तुमच्या हातात चॉईस आहे. परंतु आयुष्यातल्या महत्त्वाच्या उंबरठ्यावरती तुम्ही आहात. तुमचं भवितव्य घडवायचं की आपल्याला चुकीच्या दिशेला जायचं हे आता तुम्ही ठरवणार आहात. आणि उद्याच्या काळामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की आज नितीन शेटनी तुमचा हा गुणगौरव सोहळा घेतलाय. ज्या परिवाराची, ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे त्यांना देखील आपण पुढे चांगलं शिक्षण मिळावं हा उद्देश ठेवून जे काही सहकार्य करता येईल, जे त्यांना हातभार लावता येईल किंवा त्यांना त्यांच्या परिस्थितीवरती मात करून योग्य त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये नितीन शेठ तुम्ही जे काही आज पाऊल उचललेलं आहे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्या विद्यार्थ्यांना देखील एवढं सांगेन
की आज आपला गुणगौर होत असताना उद्याचं करिअर, उद्याचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. हे मी का सांगतो की विद्यार्थी घडत असताना आई वडिलांनी त्यांचा सांभाळ करणं, त्यांना जे काही सहकार्य लागेल किंवा जे काही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी लागतील ते देण्याचं काम आई वडील करत आले आणि उद्या देखील ते करणारे ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. शिक्षक योग्य ते शिक्षण देणं, योग्य ते प्रशिक्षण देणं, योग्य तो मार्ग दाखवणं ते त्यांचं काम करत आहेत. आणि राजकारणी मंडळी देखील आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्या याकरता प्रयत्न करत आहेत. परंतु ह्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी देखील योग्य मार्ग निवडणे हे तुमच्या हातात आहे. मी परत जे सांगतो त्यामागचं कारण एवढंच आहे की आजकालची पिढी आई वडिलांशी, शिक्षकांशी काही गोष्टी लपवून ठेवल्या जातात, लपवून काही निर्णय घेतले जातात. हे निर्णय तुमच्या आयुष्याचे सर्वात मोठे धोक्याची घंटा आहे. हे जे काही निर्णय घ्यायचे असतील, तुम्हाला ज्या आवडीनिवडी असतील त्या सगळ्या तुम्ही तुमच्या आई वडिलांशी देखील शेअर केल्या पाहिजे. आता जाहीरपणे सगळ्या गोष्टी बोलणं मला उचित राहणार नाही. आता PI साहेब या ठिकाणी आहे म्हणजे आम्ही स्टेजवरती आमच्या समोरच आमदार साहेब सांगताय. परंतु PI साहेब तुम्ही आता आपण सातत्याने वेगवेगळ्या गोष्टीवरती बैठक घेत असतो, आपल्या चर्चा होत असतात. परंतु कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य मार्गावरती नेत असताना आपली न्याय व्यवस्था देखील तेवढी सक्षमपणे ठेवण्याची आता गरज आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या मी परिवारातले एक सदस्य समजून किंवा माझी मुले तुमच्याच वयाची आहेत, एक वडीलकीचा नात्याचा सल्ला समजून एवढं सांगतो, 10वी 12वी नंतरच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. हे पहिलं आपलं उद्देश. आपण आई वडिलांशी संवाद रोजचा ठेवला पाहिजे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद वाढवला पाहिजे. नाहीतर मुलगा मुलगी मोबाईलवरती काहींनी सांगितलं की नितीन शेठचा कार्यक्रम आहे, तुम्ही जाणार आहे का? त्यांचं माझं तर काही वय पण नाही, राजकीय मतभेद पण नाही. माझ्या दोन्ही निवडणुकीला नितीन शेठ माझ्या मागे उभे होते, मी ते जाहीर सांगतो. ठीक आहे, काही स्थानिक लेवलवरती भूमिका निर्णय ऐनवेळेला बदलावे लागतात राजकारणाच्या ठिकाणी. परंतु माझा विरोधक जरी कोणी असला आणि अशा पद्धतीचा सोहळा घेत असेल तर मी त्या कार्यक्रमाला देखील आवर्जून जाणार. शेवटी माझ्या तालुक्यातल्या, माझ्या लोकांचा, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीचा जर कुणी सांभाळ करीत असेल, तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असेल तर माझे मतभेद, माझा द्वेष बाजूला ठेवून मी त्या देखील कार्यक्रमाला किंवा अशा व्यक्तीला पाठबळ देण्याकरता नक्कीच उभा राहील. आज सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम संपन्न होत असताना तुम्ही आता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एका जोरदार काय झालं सगळ्यांनी घेऊया. समोर बघा, नगराध्यक्ष साहेब समोर बघा, सगळ्यांनी जोरदार टाळ्या होत्या सर्वांनी. ओके, थँक्यू. त्यानंतर कोळी वराड विठ्ठल वरद तिला ते वगळ अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.